नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघायचा आहे. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देण्यासंदर्भामध्ये विधेयक राज्य विधिमंडळामध्ये एकमताने संमत करण्यात आलं. अतिशय IMP क्वेश्चन मित्रांनो. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर बघा 10%. लक्षात ठेवा 10% या ठिकाणी एकमताने संमत करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो 2024 मध्ये मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्यासंदर्भामध्ये राज्य विधिमंडळामध्ये हे जे काय बघा विधेयक ते मंजूर करण्यात आले बघा. राज्य विधानसभा अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर आहे. अतिशय IMP क्वेश्चन हे सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामधील आता एकूण आरक्षण आता किती टक्क्यावरती पोहोचलं आहे? महाराष्ट्रामधील एकूण आरक्षण आता किती टक्क्यावरती पोहोचलं आहे? अतिशय IMP क्वेश्चन आहे. तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1 72%. किती बघा 72% आता हे पोहोचलेलं आहे. किती तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्यासाठी आरोग्य विभाग भरतीचे प्रश्नपत्रिका संच 2012 ते 2022 पर्यंत जेवढे काय आरोग्य विभागाने प्रश्नपत्रिका घेतल्या त्याचा 32 ते 13,200 प्रश्नाचा या ठिकाणी समावेश असणार या पुस्तकामध्ये. मागील म्हणजे जे काही POQ असणार आहे ते आपल्याला मिळणार आहेत 430 रुपयाला. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आहे बघा. त्याच्यानंतर ग्रामसेवक भरतीचा पेपर बाकी आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर ग्रामसेवक भरतीसाठी मित्रांनो प्रश्नपत्रिका संच असणार आहे 101 बघा. हे पुस्तक बघा ग्रामसेवक परीक्षेच्या विशाल महासागरामधून घेऊन जाणारं एक जहाज आहे बघा. याची प्रथमच आवृत्ती निघालेली. यामध्ये सुद्धा 2012 ते 2022 पर्यंतचे प्रश्न असणार आहेत. 340 रुपयाला पुस्तक असणार आहे. त्याच्यानंतर कृषी सेवक कृषी सहाय्यक याचा 65 प्रश्नपत्रिका संच असणार आहे. हे सुद्धा 280 रुपयाला असणार आहे. त्याचबरोबर कृषी शास्त्र नोट्स त्याच्यानंतर कृषी तांत्रिक अभ्यासक्रम सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे बघा. TCS IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे मित्रांनो. हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारा आणि पुस्तकाच्या दुकानात दाखवा किंवा या नंबरला तुम्ही WhatsApp किंवा कॉल करून पुस्तकाविषयी चौकशी करू शकता आणि तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. इंडियन प्रीमियर लीग IPL 2024ला केव्हापासून सुरुवात होत आहे? अतिशय सोपा क्वेश्चन आहे. तर 22 मार्च लक्षात ठेवा मित्रांनो. 22 मार्चला IPLची सुरुवात होणार आहे बघा. यावर्षी IPLचा 17वा हंगाम असणार आहे आणि 22 मार्चपासून चालू होणार आहे. सार्वत्रिक निवडणुका असून सुद्धा या स्पर्धाचं सर्व सामने भारतामध्येच खेळवले जाणार आहेत. IPLचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? तर अरुण धुमल हे आहेत. लक्षात ठेवा अरुण धुमल हे IPLचे अध्यक्ष आहेत. पहिला सामना मित्रांनो CSK चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स होणार आहे. लक्षात ठेवा CSK विरुद्ध गुजरात टायटन्स. पुढचा प्रश्न मित्रांनो, उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला रेल्वे लिंकवरील देशामधील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन कोणी केलं? तर पेपरला बघा सर्वात लांब, सर्वात छोटा, सर्वात मोठा, सगळ्यात उंच हे जे काही प्रश्न आहेत ते विचारले जातात. त्यामुळे याच्यावर आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो. तर उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंकवरील देशामधील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचं उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला नरेंद्र मोदी यांनी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला लिंकवरील देशामधील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचं उद्घाटन केलेलं आहे पहा. ह्या बोगद्याची लांबी हे जे काही बोगदा आहे मित्रांनो याची लांबी 12.77 किलोमीटर इतकी बघा आणि T50 म्हणून ओळखलं जाणार आहे. आणि या बोगद्यामधून काश्मीर खोऱ्यामधील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी सुद्धा धावलेली. पुढचा प्रश्न अतिशय IMP मित्रांनो सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. जगामधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या रँकिंगमध्ये कोणता देश हा अव्वल स्थानावरती राहिलेला आहे? तर पासपोर्टच्या रँकिंगमध्ये सर्वात अव्वल स्थानावरती मित्रांनो फ्रान्स हा देश राहिलेला आहे. कोणता? फ्रान्स हा देश राहिलेला आहे. फ्रान्सचा पासपोर्ट बघा या ठिकाणी फ्रान्सचा पासपोर्ट जगामध्ये सर्वात शक्तिशाली ठरलेला आहे. हेनले पासपोर्ट रँकिंग 2024 मधून ही माहिती समोर आलेली बघा. भारत 2023 मध्ये 80व्या क्रमांकावरती होता. लक्षात ठेवा भारताचा 80वा क्रमांक होता आणि 2024 मध्ये भारत बघा 85व्या स्थानी आलेला आहे बघा. भारतीय पासपोर्टवरती 77 देशामध्ये विना व्हिसा जाता येतं बघा. किती? विना व्हिसा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर काय बघा. उत्तर प्रदेशमधील संबल या ठिकाणी हिंदू तीर्थक्षेत्र श्री कल्की धाम मंदिरची पायाभरणी कोणी केली? तर उत्तर प्रदेशातील संबल या ठिकाणामध्ये मित्रांनो हिंदू तीर्थक्षेत्र श्री कल्की धाम मंदिरची जी काय पायाभरणी ही नरेंद्र मोदी यांनी केलेली. लक्षात ठेवायचं आपल्याला नरेंद्र मोदी यांनी याची पायाभरणी केलेली आहे. हे मंदिर मित्रांनो कल्की धाम निर्माण ट्रस्टद्वारे बांधलं जातं. याचे अध्यक्ष आहेत बघा आचार्य प्रमोद कृष्णम आहेत. भगवान कल्की हा भगवान विष्णूचा 10वा अवतार मानला जातो
आणि कल्की धाम मंदिर परिसर 5 एकरामध्ये पूर्ण होणार असून त्याला 5 वर्ष लागणार आहेत. लक्षात ठेवा 5 वर्ष लागणार आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारताचा मुक्त स्रोत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा DPI सामायिक करण्यासाठी भारताने कोणत्या देशाबरोबर सामंजस्य करार केलेला आहे? तर भारताने कोलंबिया सोबत मित्रांनो सामंजस्य करार केलेला आहे. कोणासोबत? कोलंबिया. हा जो काही सामंजस्य करार आहे मित्रांनो, हा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अंमलात आणल्या गेलेल्या यशस्वी डिजिटल सोल्युशन सामान्यीकरण डिजिटल परिवर्तनमध्ये सहकार्य करणारे बघा. भारतामध्ये कोविड महामारीच्या काळामध्ये लोकांपर्यंत सेवा वितरित करण्यासह जगामधील सर्वोत्कृष्ट डिजिटल सार्वजनिक वस्तूच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय महिला संघाने बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेमध्ये कोणतं पदक जिंकलं? तर भारतीय महिला संघाने बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं कोणतं पदक? सुवर्ण पदक. महिलांच्या स्पर्धेमध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी मित्रांनो पुरुष संघाने 2016 आणि 2020च्या आवृत्तीमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. PV सिंधू, त्याच्यानंतर त्रिसा जॉली, गायत्री गोपीचंद आणि खरब यांनी आपापले सामने जिंकून भारताला या ठिकाणी आघाडी मिळवून दिलेली आहे. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर, आचार्य विद्यासागर महाराज यांचं बघा निधन झालं तर ते कोण होते? तर मित्रांनो आचार्य विद्यासागर महाराज हे नुकतेच यांचं निधन झालं तर ते प्रसिद्ध जैन संत होते. लक्षात ठेवायचं आहे प्रसिद्ध जैन संत होते. सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा. प्रसिद्ध जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं छत्तीसगडमधील डोंगरगड या ठिकाणामधील चंद्रगिरी तीर्थ या ठिकाणी निधन झालेलं आहे. आचार्य विद्यासागर महाराज हे दिगंबर जैन समाजामधील सर्वात प्रसिद्ध संत होते आणि जैन संत विद्यासागर महाराज यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1946ला कर्नाटकमधील बेळगाव या ठिकाणामध्ये झाला होता. लक्षात ठेवायचं आहे. अगला क्वेश्चन बघा, नुकतेच कोणत्या देशाने जमिनीपासून समुद्रामध्ये मारा करणाऱ्या नवीन क्षेपणास्त्र पाडासुरी 6ची चाचणी केली? तर बघा कोणी केलेली? ही उत्तर कोरिया. लक्षात ठेवायचं आपल्याला, उत्तर कोरियाने जी काही पाडासुरी 6 आहे याची चाचणी केलेली बघा. उत्तर कोरियाने जमिनीपासून समुद्रामध्ये मारा करणाऱ्या नवीन क्षेपणास्त्र पाडासुरी 6ची या ठिकाणी बघा चाचणी केलेली बघा. हे क्षेपणास्त्र पूर्व समुद्रामध्ये सुमारे 1400 सेकंद किंवा 23 मिनिटे आणि 20 सेकंदापर्यंत पाण्यावर प्रक्षेपित केल्यानंतर त्यांनी लक्ष्य गाठलं. तर मित्रांनो तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 100 लाईक ठेवणार आहे आपण. तुम्ही नक्की 100 लाईक कंप्लीट करताल. मित्रांनो लगेच लगे आपल्या भेजामध्ये एकदम फिट करून ठेवा. 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनलेला आहे? 66वा महाराष्ट्र केसरी कोण बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पैलवान सिकंदर शेख. लक्षात ठेवा सिकंदर शेख. तर बघा 64वी साताऱ्यामध्ये झाली होती, त्या ठिकाणी कोणी जिंकली होती? पृथ्वीराज पाटील. 2022 65वी कोणी जिंकली होती? 65वी तर शिवराज राक्षेने जिंकली होती आणि 66वी पुणे या ठिकाणी झाली आणि विजेता कोण आहे बघा? सिकंदर शेख. आपल्याला 65व पण लक्षात ठेवायचं आहे कोण आहे? शिवराज राक्षे आणि 66वा महाराष्ट्र केसरी कोण आहे? सिकंदर शेख. हे दोन्ही पण पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. तर भारताचे नवीन कृषी मंत्री म्हणून बघा अर्जुन मुंडा यांची नियुक्ती करण्यात आली. कोणाची बघा? अर्जुन मुंडा यांची. अर्जुन मुंडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर बघा अर्जुन मुंडा बघा झारखंड या राज्याचे कोण होते बघा? मुख्यमंत्री होते. कोणतं राज्य बघा? झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर 2023 पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? तर बघा टेलर स्विफ्ट. लक्षात ठेवायचं आपल्याला, टेलर स्विफ्टला टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर 2023चा जो काही पुरस्कार आहे हा मिळालेला आहे. लक्षात ठेवा टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणाला मिळालेला आहे बघा? टेलर स्विफ्ट यांना हा देण्यात आलेला आहे. तर बघा पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, स्टार मारून लिहून ठेवा, येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा. तर बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी खालीलपैकी कोणाची निवड झालेली आहे? तर देवेंद्र कुमार उपाध्याय. लक्षात ठेवायचं आपल्याला, देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झालेली आहे? देवेंद्र कुमार उपाध्याय यांची. पुढचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या परिवारामध्ये सामील व्हा. मित्रांनो तुम्ही फालतूचे चॅनल भरपूर सबस्क्राईब केले असतील त्याचा कवडी मात्र सुद्धा उपयोग नाही, परंतु बघा या ठिकाणामधून आपल्याला एज्युकेशन भेटतं, आपल्याला नोकरी लागणार आहे,
त्यामुळे मित्रांनो हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा, कारण की काही मुलं बघा बेल आयकॉन ऑन करीत नाहीत. त्यामुळे बघा नुकसान काय होतं, आपल्याला लेटेस्ट अपडेट कळत नाहीत. त्यामुळे लगेच बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा मित्रांनो. लाईक केल्यावर कळतं जी काय माझी मेहनत आहे ती 100% काम करते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या टेलिग्रामची लिंकसुद्धा आपण टाकलेली आहे, त्यावर याची PDF तुम्हाला मिळून जाईल. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे काही जारी केलेलं 100 आणि 75 रुपयाचं जे काही नाणं आहे, याचं वजन किती आहे? तर बघा 2.35 ग्रॅम. किती बघा 2.35 ग्रॅम इतकं याचं वजन आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताच्या नौदल युद्ध नौकेची नेतृत्व करणारी पहिली महिला कोण बनली आहे? पहिली या ठिकाणी विचारलं आपल्याला पहिली. तर बघा प्रेरणा देवस्थळी. लक्षात ठेवायचं आपल्याला, भारताच्या नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला बनलेली बघा प्रेरणा देवस्थळी. लक्षात ठेवा, प्रेरणा देवस्थळी. पुढचा प्रश्न आहे बघा, फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये निर्मला सीतारामन यांचं कितवं स्थान आहे? तर जे काही टॉप 100 आहे यामध्ये निर्मला सीतारामन बघा 32व्या स्थानावर आहे. कितव्या? 32व्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, मिझोरमचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे? मिझोरमचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बघा लाल दुहोमा. लक्षात ठेवा, लाल दुहोमा यांची नियुक्ती झालेली आहे मिझोरमचे मुख्यमंत्री म्हणून. पुढचा प्रश्न आहे बघा, ॲथलीट ऑफ द इयर. ॲथलीट ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला मिळालेला आहे? तर लिओनेल मेस्सी. बघा लिओनेल मेस्सी हा फुटबॉलचा खेळाडू आहे. याला बघा ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक मानवी हक्क दिवस बघा 10 डिसेंबरला साजरा केला जातो. कधी? 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा 7 डिसेंबरला ध्वजदिन असतो, बरोबर आहे. 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन, एकदम बरोबर. 11 डिसेंबरला युनिसेफ दिवस असतो. 16 डिसेंबरला बघा कारगिल दिवस असतो. हे काय बघा या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. कारगिल दिवस कधी असतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कारगिल दिवस हा 26 जुलैला असतो. कधी? 26 जुलैला कारगिल दिवस असतो. त्यामुळं बघा ही काय बघा अयोग्य जोडी. पुढचा प्रश्न आहे बघा, 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक तालिकेमध्ये कोणता देश हा प्रथम स्थानावरती? तर बघा बारीक डोळ्याचे जे काही चायनीज आहेत मित्रांनो, हे बघा पदकामध्ये कायम प्रथम स्थानावर असतात. लक्षात ठेवायचे चायनीज. आशियाई क्रीडा स्पर्धाला भारतामध्ये, तर बघा आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये भारताला एकूण बघा 107 पदक जिंकले. किती? 107 पदक मिळालेली आहेत. यापैकी बघा सुवर्ण पदक किती आहेत? बघा 28 सुवर्ण पदकं आहेत. रौप्य पदक बघा 38 रौप्य पदकं आहेत. किती? 38. कांस्य पदकाचा विचार केला तर बघा 41 कांस्य पदकं आहे. किती? 41 कांस्य पदकं आहेत. यामध्ये सर्वात जास्त पदक जर कोणी जिंकले असतील तर बघा बारीक डोळ्याचे जे काही बुटके चायनीज आहेत, ते चायनीजने बघा 382 पदकं जिंकलेत. यामध्ये आपल्याला बघा पहिले 4 देश लक्षात ठेवायचे आहेत बघा. पहिला तर बघा चायनीज आहे, दुसरा तर बघा जपान आहे, दक्षिण कोरिया तिसरा आणि हमारा प्यारा भारत 4थ्या क्रमांकाला. लक्षात ठेवा, मेरा भारत महान 4 नंबरला. आता हे एवढं वाचायला काय आपल्याकडं टाईम नाही. तुम्ही काय करा, वहीमध्ये लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवा, नाही तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. बघा त्या ठिकाणी आपण याची PDF टाकलेलीची. तर ही कोणत्या ठिकाणी आयोजित केलं होतं एवढं लक्षात ठेवायचं बघा. चीनमध्ये हे आयोजित केलं होतं. यामध्ये जर विचारलं आपल्याला अधिकृत शुभंकर कोणता होता, तर हे सगळे बघा चेन काँग, लियन हे काय होते बघा, याचा अधिकृत शुभंकर होता. तर ॲथलेटिक्स या खेळामध्ये सुवर्ण पदक कोणी आणलं बघा. पुरुषांच्या 3 किलोमीटर स्टिपल चेस बघा, 3000 मीटरमध्ये स्टिपल चेसमध्ये अविनाश साबळेने सुवर्ण पदक आणलेलं आहे. भालाफेकमध्ये आपल्याला सगळ्याला माहीत पाहिजे, भालाफेकची किती मीटर लांब फेकला हे सुद्धा विचारलेलं आहे बघा पेपरला. तर बघा 88.88 मीटर नीरज चोपडाने भाला फेकलेला आहे. पुरुषांचा गोळाफेकमध्ये कुणी आणलेलं बघा, तजिंदर पाल सिंग तूर यांनी आणलेलं बघा. महिलामध्ये बघा 5000 मीटर पारुल चौधरीने सुवर्ण पदक आणलं. महिलांच्या भालाफेकमध्ये बघा अन्नू राणीने 69.92 मीटर आणि 4x400 रिलेमध्ये सुद्धा पदक आपल्याला आलेलं आहे. तसंच मित्रांनो बघा या ठिकाणी जे काही महत्त्वाचे बदल झाले आहेत पालकमंत्र्यांमध्ये ते पण आपण बघूयात. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण बनले बघा, अजित पवार. हे सर्वांनी पाठ करून ठेवा. सोलापूरचे बघा चंद्रकांत पाटील बनलेले आहेत, ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर जर विचार केला पुण्याचे बघितला पण अजित पवार. अकोलेचे बघा राधाकृष्ण विखे पाटील बनलेले आहेत पालकमंत्री. सोलापूर जिल्हा आणि अमरावती जिल्ह्याचे बघा चंद्रकांत पाटील. भंडारा जिल्ह्याचे बघा विजय कुमार गावित. बुलढाणा जिल्ह्याचे बघा दिलीप वळसे पाटील आहेत.
कोल्हापूर या जिल्ह्याचे बघा हसन मुश्रीफ, गोंदिया जिल्ह्याचे बघा धर्मराव बाबा आत्राम आणि बीड जिल्ह्याचे सर्वांचे आवडते धनंजय मुंडे, परभणीचे बघा संजय बनसोडे, नंदुरबारचे बघा अनिल पाटील लक्षात ठेवा. वर्धेचे कोण बनले बघा सुधीर मुनगंटीवार लक्षात ठेवा. 16 डिसेंबर 2023ला मिस वर्ल्ड ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर बघा 16 डिसेंबरला म्हणजे डिसेंबर आता चालूच होईल. तर बघा भारतामध्येही होणार आहे लक्षात ठेवा. मिस वर्ल्ड ही भारतामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालिका म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झालेली. 2023च्या विश्वचषकासाठी ग्लोबल अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर सचिन तेंडुलकर यांची निवड केलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रजनीश सेठ लक्षात ठेवा रजनीश सेठ. पुढचा प्रश्न आहे बघा अंमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे काही बोध चिन्ह आहे बघा ते कोणी बनवलं? तर मिलन भांबरे यांनी बनवलं लक्षात ठेवा मिलन भांबरे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो, कारण की लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 500 लाईक ठेवू. तुम्ही 500 लाईक अवश्य पूर्ण करणार. लगेचच्या लगे मित्रांनो मला व्हिडिओ लाईक पाहिजे. तुम्हाला फक्त लाईकच्या बटनाला टच करायचे, सर्वांनी टच करून घ्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. या व्हिडिओच्या पीडीएफसाठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे बघा, ते तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. पुढचा प्रश्न बघा वहिदा रहमान यांना कोणत्या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आहे? व्हेरी IMP प्रश्न आहे. तर 2021चा. आत्तापर्यंत किती महिलांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला? तर एकूण 8 महिलांना बघा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघा 2023चा वैदिक शास्त्राचा जो काही नोबेल पुरस्कार आहे हा कोणाला जाहीर झालेला आहे? तर बघा कॅटलीन कॅरको आणि ड्युवेसन यांना बघा 2023चा जो काही वैदिक शास्त्रामधला नोबेल पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाल्यामुळे महिलांना किती टक्के आरक्षण मिळालेलं आहे? तर या ठिकाणी बघितलं तर बघा 33%. ऑप्शन क्रमांक 3 33% या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. 2023चा नॉर्मल बोरलॉग पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर स्वाती नायक यांना हा मिळालेला लक्षात ठेवा. स्वाती नायक यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतामधील सौर ऊर्जेवर चालणारं जे काही मोढेरा गाव आहे कोणत्या राज्यामध्ये? अत्यंत महत्त्वाचं आहे, स्टार मारून लिहून ठेवा. तर बघा हे कोणत्या राज्यामध्ये? गुजरात या राज्यामध्ये बघा भारतातील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं जे काही मोढेरा गाव आहे मित्रांनो हे गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. तर बघा 9 ऑक्टोबर 2022ला गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यामधील जे काही मोढेरा गाव आहे हे भारतातील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे बघा. दिवसा गावाला सौर ऊर्जा मिळेल आणि रात्री बघा बॅटरीमध्ये बघा ती स्टोअर केली जाईल आणि पूर्णपणे वापर केला जाईल त्याचा. आणि बघा मोढेरा हे गाव सूर्य मंदिरासाठी सुद्धा ओळखलं जातं. 2022च्या युनेस्को वारसा यादीमध्ये याचा समावेश झालेला आहे बघा मोढेरा. आणि बघा पुष्पावती कोणती? बघा पुष्पावती नदीच्या काठावर असलेलं दुर्मिळ मंदिर बघा हे इसवी सन 1026-27 साली चालुक्य राजा भीम यांनी बांधलं होतं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा भारताने टिंबटिंब रोजी बंगालच्या उपसागरामध्ये INS अरिहंत या आण्विक पाणबुडीवरून बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. तर आपल्याला तारीख विचारली तर बघा 14 ऑक्टोबर 2022ला या ठिकाणी यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. याबद्दल अधिक माहिती जर पाहिली तर बघा INS अरिहंत आण्विक पाणबुडीवरून बघा K-15 SLBM हे क्षेपणास्त्र सुसाट सुटलं होतं. आणि मित्रांनो ही जी काय INS अरिहंत ही देशातील पहिली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आण्विक पाणबुडी बघा. यामुळे भारत पाण्याखालून सुद्धा हल्ला करू शकतो. बरोबर एकदम सक्षम म्हणलेलं आहे. या यशस्वी चाचणीसह भारत आता अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन या व्यतिरिक्त जगातील 6वा न्यूक्लिअर ट्राईड देश बनलेला आहे बघा. न्यूक्लिअर ट्राईड देश बनलेला आहे बघा. न्यूक्लिअर ट्राईड म्हणजे काय? क्षेपणास्त्राच्या माध्यमामधून अण्वस्त्रे जमिनीवरून हवेत, लढाऊ विमानाच्या माध्यमातून आणि समुद्रामधून पाणबुडीच्या माध्यमातून डागण्याच्या तिहेरी क्षमतेला न्यूक्लिअर ट्राईड असं म्हणतात बघा. अत्यंत उपयुक्त आहे, कारण की समुद्राच्या पाण्यामध्ये लवकर आपल्या शत्रूला समजणार सुद्धा नाही की कुठून मिसाईल आली. पुढचा प्रश्न बघा बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 हिंगोली जिल्ह्यामधील वसमत या ठिकाणी बघा हे स्थापन करण्यात आलेलं आहे. कुठं? वसमत या ठिकाणी. या संशोधन केंद्राचे अध्यक्ष म्हणून
खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बघा जे काही खासदार आहेत हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हा हळदीचं सर्वाधिक उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 2022-23च्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये या संदर्भामध्ये 100 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली होती. किती? 100 कोटी. पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, स्टार मारून लिहून ठेवा. इंडोनेशियाची नवीन राजधानीचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. तर इंडोनेशियाची नवीन राजधानी कोणती? बघा नुस्तारा, लक्षात ठेवा. नुस्तारा ही राजधानी आहे. तर बघा जानेवारी 2022 मध्ये जकार्ताऐवजी नुस्तारा राजधानीचा जो काय दर्जा आहे तो देण्याचा निर्णय बघा घेण्यात आलेला आहे. बघा वातावरणाच्या बदलामुळे राजधानी बदलण्याचा निर्णय जकार्ता यांनी घेतलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुंबिनी या ठिकाणामधील बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले. तर सदर विद्यापीठे कोणत्या देशामध्ये आहे? तर बघा हे विद्यापीठ नेपाळ या देशामध्ये स्थित आहे, लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी यांना बघा लुंबिनी बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली बघा, आणि हे कुठे बघा नेपाळ या देशामध्ये स्थित आहे. तर बघा नरेंद्र मोदी बघा नेपाळ या देशाकडून पदवी प्राप्त करणारे काय झाले बघा पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. की तुझे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. लुंबिनी बघा बौद्ध विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले परदेशी नागरिक सुद्धा ठरलेले आहेत. कोण? आपले नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न बघा, इंडिया मोबाईल काँग्रेस 2022 हे कुठं पार पडलं? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली या ठिकाणी बघा हे पार पडलं. कुठं? दिल्ली या ठिकाणी. तर बघा 1 ते 4 ऑक्टोबर 2022 रोजी इंडिया मोबाईल काँग्रेस नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेले बघा. ही 6व्या क्रमांकाची आवृत्ती होती. आशियातील सर्वात मोठा डिजिटल तंत्रज्ञान मंच या ठिकाणी झाला होता, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, आणि याच व्यासपीठावरून नरेंद्र मोदी यांनी काय केलं होतं? 5G सेवेचा सुद्धा शुभारंभ केला होता किंवा लोकार्पण केलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक चंद्र दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? चांदमामा, लक्षात ठेवा. तर जागतिक चंद्र दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो आपल्याला असं विचारलेलं आहे. तर राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक 4 20 जुलै, लक्षात ठेवा. 20 जुलै म्हणून जागतिक चंद्र दिन म्हणून बघा साजरा केला जातो, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे बघा, मानवाने बघा चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं. कधी टाकलं होतं? 20 जुलै 1969 टाकलं होतं, लक्षात ठेवा. अंतराळवीर कोण होते? बघा नील आर्मस्ट्रॉंग होते. आणि यानाचा विचार केला तर बघा अपोलो 11 कोणतं होतं? बघा अपोलो 11 या यानामधून. भाजप पक्षाच्या वतीने सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम हा कोणाच्या नावावरती आहे असा प्रश्न विचारलाय. तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 1 शिवराज सिंह चौहान, लक्षात ठेवा. भाजप पक्षाच्या वतीने सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम हे शिवराज सिंह चौहान यांच्या नावावरती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बघा किती वर्ष राहिले? त्यांना 15 वर्ष कंप्लीट झाली. ते 4 वेळा बघा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले आहेत बघा शिवराज सिंह चौहान. महाराष्ट्राचे नवनियुक्त 20